तो सगळ्यांचा देवारा करीत आला. मात्र हे भाजपने वेळीच वय केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की ह्यो ओबीसी मराठीचे वाद लावतो ना आपल्यावर दबाव आणतो, त्यांच्यावर दबाव आणतो, ब्लॅकमेल केल्यासारखं वागवतो त्यांचं. राजीनामा देईन नाही ओबीसी मागे पुढे तो आम्हाला काय ओबीसी तो आम्हाला पुढे मंत्रिपद घेतलं की मग नाही मग जमतं असलं त्यांनी ओळखला आणि ते लवकर नंबर लागणार त्यांचा. रात्रीतून मिटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते. होय, पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली. त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काही महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज महाराष्ट्र काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर झोपायचे. महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला. आमच्या हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवणे हातामध्ये दांडकी नाही, कोयते. आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात करताय. अरे वाटेगाव करत जायच्या अगोदर ही पळून जातेली. जे मराठ्यांचे नेते आपल्या पाठीशी उभा राहत आहेत, मग ते पक्ष कोणचाही असू द्या, सत्ताधारी असू द्या, नाही ते विरोधक असू द्या, त्यांचेही मराठा समाजाच्या लोकांनी ताकदीनं पाठीशी उभा राहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मराठा समाजाने राहावं सुद्धा, कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी आहे, तर समाजाचं कल्याण होत असतं. त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा इथून पुढं जे मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना आता धडा शिकवायचा आहे. जसं छगन भुजबळ करील तशीच भाषा, तीच पद्धत आता इथून पुढे राबवल्याशिवाय ती गप्प बसणार नाहीये. त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढे सुद्धा द्यायचं, आता धडे शिकवायचे.